तुम्हाला घरामध्ये मसाल्याची किंवा औषधी वनस्पतीची झाडं लावायला आवडतात का? पण ती उगवायची कशी, ती टिकवायची कशी, त्याची काळजी कशी घ्यायची ह्याच्यासाठी तुम्ही टेन्शनमध्ये आहात का? तर अजिबात टेन्शन घेऊ नका. घरगुती अगदी प्लांट केअरच्या टिप देते. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पहिला पॉइंट आहे तो म्हणजे कुंडीची आणि मातीची निवड. झाडांच्या चांगल्या वाढीसाठी पाण्याचा निचरा होणारी कुंडी ही शक्यतो निवडा, म्हणजे ज्यांच्या खाली छिद्र आहे, ड्रेनेज होल आहे. माती तयार करताना 50% बागेतली माती, 30% कंपोस्ट खत आणि 20% वाळू अशी तुम्हाला एकत्र करायची. आणि ही जी काही तुमची वेगवेगळ्या टोमॅटो आहे, मिरची आहे किंवा तुळस आहे, तर तुमच्या घरामध्ये टोमॅटो असेल किंवा कुठल्याही प्रकारची मिरचीची झाडं लावायची, तुळस लावायची, तर त्यासाठी अशा प्रकारची माती तुम्ही तयार करा. दुसरं म्हणजे तुळस कशी उगवली पाहिजे. आता तुळस प्रत्येकाच्या घरी आहे, ज्याला आध्यात्मिक महत्व आहे, तर त्या तुळशीसाठी ना तुळस तुम्ही बिया किंवा तयार रोप आणून लावू शकता. तुळशीच्या सुकलेली जी काही मंजिरी असते, बिया असतात ना, त्या मातीत पसरून टाकायच्या. हलकी माती त्यावर टाका आणि 5 ते 6 तास सूर्यप्रकाशाची त्याला गरज असते. त्याच्यामध्ये तुमची तुळस खूप सुंदर आणि मस्तपैकी उगवते. पुढे आहे ती म्हणजे कोरफड, जी आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्याला खूप महत्व आहे. शरीरासाठी खूप चांगली आहे. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स मध्ये हे वापरलं जातं. त्यामुळे कोरफडीला ना जास्त काळजी घेण्याची गरज नसते. मोठ्या कोरफडीच्या झाडाच्या मुळाशी छोटी रोपं येतात आणि ती वेगळी करून नवीन कुंडीमध्ये तुम्ही लावू शकता. कोरफडीला ना जास्त पाणी देऊ नका. माती पूर्ण सुकल्यावरच त्याला पाणी घाला. मस्तपैकी कोरफड सुद्धा वाढणार आहे. पुढचंच असं औषधी झाड ते म्हणजे कडीपत्ता आणि तोंडाची चव वाढवणारं हे झाड आहे. बिया किंवा तयार रोपं तुम्ही याची लावा. या झाडाला ना मोठ्या कुंडीची गरज असते. कडीपत्त्याची वाढ चांगला सूर्यप्रकाश आणि मऊ भुसभुशीत माती असेल ना तर खूप उत्तम होते. पुढचा जेवणामधला तुमच्या तब्येतीसाठी उत्तम असणारा घटक, चहामध्ये 4 चांद लावणारा घटक तो म्हणजे पुदिना. पुदिनाचा चहा सुद्धा आजकाल खूप भारी असतो. तर याच पुदिनाला तुम्ही कसं वाढवायचं ते सांग. पुदिना बाजारातून आणलेल्या पुदिनाच्या फांद्यांपासून सहज उगवता येतो. त्यामुळे ना फांदीची खालची पानं काढून ती मातीत लावावी आणि पाण्यात ठेवून त्याची मुळं आल्यावर ती मातीत तुम्ही लावू शकता. पुदिना खूप वेगानं पसरतो, त्यामुळे त्याला रुंद अशी तुम्ही कुंडी वापरा, म्हणजे ती व्यवस्थित जगेल. 6वा महत्वाचा मुद्दा आहे, या सगळ्या झाडांना सूर्यप्रकाशाची गरज असते. तुळस, कडीपत्ता भरपूर सूर्यप्रकाश यांना लागतो तरच ती वाढतात. त्याचबरोबर पुदिना किंवा कोरफड असेल तर यांना अत्यंत म्हणजे कमी सूर्यप्रकाश, पण तरी सूर्यप्रकाश लागतो. सकाळचं कोवळं उंच यांना मिळालं तर अत्यंत त्यांच्या वाढीसाठी चांगलं आहे. 7वं म्हणजे पाणी. कुंडीतली माती सुकलेली दिसली की पाणी लगेच तुम्हाला द्यायचंय. तुळस आणि पुदिन्याला नियमित पण कमी पाणी लागतं. कोरफडीला कधीतरी तुम्ही पाणी टाकू शकता, पण पाणी साचून राहणार नाही याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची. 8वं म्हणजे पिचिंग आणि छाटणी. तुळस आणि पुदिन्याची वाढ दाट होण्यासाठी त्यांच्या शेंड्यांची जी पानं आहेत ना ती नियमित तोडत राहा. तुळशीवर मंजिरी आल्या की त्या लगेच काढून टाकाव्यात. त्यामुळे काय होतं, झाडं जी आहेत ती जास्त दिवस हिरवीगार असतात. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नैसर्गिक खतांचा वापर, ज्याचा व्हिडिओ आपण लोकमत सखीवर केलाय, तो नक्की बघा. पण त्यासाठी ना महत्वाचा मुद्दा सांगायचा तो म्हणजे केमिकल खतांऐवजी घरगुती सेंद्रिय खतं तुम्ही वापरा. महिन्यातून एकदा गांडूळ खत, शेणखत किंवा सुकलेल्या चहाचा चोथा झाडांना तुम्ही देऊ शकता. कडीपत्त्याला आंबट ताक देणं सुद्धा खूप फायदेशीर ठरतं. 10वा आणि महत्वाचा मुद्दा कीड आणि रोगांपासून संरक्षण. कसं आहे मंडळी, झाडांवर कीड लागू नये ना म्हणून दर 15 ते 20 दिवसांनी कडुलिंबाच्या तेलाची पाण्यात मिसळून फवारणी करा. झाडं एकमेकांच्या अगदी जवळ न ठेवता दोन्ही कुंड्यांमध्ये थोडीशी अंतर ठेवा, म्हणजे हवा खेळती राहील आणि एकमेकाचं इन्फेक्शन एकमेकाला होणार. आता या 10 टिप्स ज्या आहेत ना त्या कुठल्याही प्रकारची तुम्हाला जर भाज्यांची झाडं लावायची आहेत किंवा औषधी वनस्पती लावायची तर यासाठी अगदी सेम आहेत. विशेष म्हणजे जी काही झाडांची नावं तुम्हाला सांगितली ती झाडं विशेषतः आपल्या घरामध्ये असतात, त्यामुळे त्याचे मी अगदी एलॉबरेट करून सांगितलेलं आहे. पण त्या व्यतिरिक्त टोमॅटो असेल किंवा मिरची असेल, छोट्या छोट्या बिया टाकून तुम्ही त्याची झाडं लावू शकतात. खूप सुंदर अशी झाडं येत असतात. विशेष म्हणजे तुम्हाला जर बडीशेपचं झाड उगवायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घरामध्ये ठेवू शकतात. पण काळजी मी सांगितलेले जे मुद्दे आहेत त्याप्रमाणेच तुम्हाला घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर ना पुदिना आणि कोरफड एकाच कुंडीत कधी तुम्हाला लावायचं नाहीये, कारण दोघांना लागणाऱ्या पाण्याची मात्रा ही पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे झाडाचं जे काही स्वरूप आहे ते समजून घ्या आणि त्याप्रमाणे पाणी, सूर्यप्रकाश आणि खतांच्या त्याच्यावरती मारा तुम्ही करा. बाकी अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर तुमच्या घरात लागलेलं कुठलंही झाड मरणार नाही आहे. अगदी तुम्हाला बाहेरून काही आणायची गरज नाही. घरच्या घरी तुम्ही कोथिंबीर, पुदिनाच्या छोट्या छोट्या गोष्टी लावू शकता आणि स्वतः उगवलेलं झाड स्वतःच्या जेवणामध्ये वापरणं म्हणजे एकदमच कमाल आणि एकदमच भारी आपल्याला वाटणार आहे. त्यामुळे असं ज्यांना ज्यांना गार्डनिंगची आवड आहे त्यांनी या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या फॉलो करा. कसं वाटलं व्हिडिओ मला नक्की सांगा. गार्डनिंगच्या बाबत अजून काही वेगळे तुम्हाला व्हिडिओज अपेक्षित असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि असंच लोकमत सखीवर फ्रेम करा.